थँक्यू. कोणी लिहिलंय आणि कोणाला लिहिलंय? कुठे बसली त्याची माझी गाळा बसते मला. घड्याळ देणं रुमाल देणं सोपं आहे. माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचं हसू कसं आणायचं? का माझी परीक्षा पाहतोयस? मी माझ्या गैरसमजामुळे उगाच तुमच्याशी भांडलो म्हणून माफी मागायला फोन केला. दिले ना मगाशी. ये बाई ये. हां बस इथं ठेव. त्या पोरीला ठेव. चिवलं ठेव बाई. हां काळजी करू नको तू. आणि मी आहे की नाही. हे जर तुझं मोबाईल, हे तुझं पर्स. उगा सांगितलं का सुमी तुला? नालाय कुठला मी. एवढी अक्कल नाही मला, एवढी अक्कल नाही. माझी बायको मनानं कमजोर आहे, मला ठाऊक आहे. आणि सांगायला गेला असं का मारून घेतोस? तुला का मारून घेतोय म्हणजे तर काय सांगू तुला? सांगायला नाही पाहिजे पण सांगितलं. अरे माहिती आहे ना तुला. तुला माहिती आहे आपली बायको कशी आहे. एकदा जाऊन आले तिकडं वेड्याच्या इस्पितळाच्या दरवाजापर्यंत. मग तरी पण तिला सांगतोय मूर्खासारखा. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? वेडी आहे? अगं नाही ग बाई, तू वेड्याचं म्हटलं का मी. जाऊन आली की तिथपर्यंत. मग आणि कसं आहे एकदा वनिता माझ्यासमोर आली की नाही तर निदान मी निगरगट्ट माणूस आहे तिच्याशी बोलले तरी. तुझं तसं नाही ना, तू घाबरणार. हां मग आता जसं झालं तसं होणार तुझं. हे मला कळायला पाहिजे ना. पण तू काय काळजी करू नको. हां घाबरू नको. तू पडून राहा. मला जर 2-4 कामं आठवले तेवढी करून येतो. हां आणि घाबरू नको. कळलं काय नाही होणार. मी या बघ जानकी वहिनी आल्या. वहिनी तुम्ही आलात ते लय बरं झालं. मला 2-4 कामं आठवलेत तेवढी करून येतो. जरा सुमी जवळ बसायचं. काळजी घ्या तिची. हां ये सुमी. येतो मी. हां चिवची काळजी. वहिनी बसा तुम्ही. हां आलो. सुमिताई काय झालंय? मगाशी मी पाहिलं तू काहीतरी बोलायला जाणार होती पण परशु दादा मध्येच बोलले. ते तुला काही बोलले का? नाही ग, ते मला काहीच नाही बोलले. उलट खूप काळजी घेतात ते माझी. काहीच नाही बोलले ते मला. मग काय झालंय? हं? कुठे काय? काहीच नाही झालं. मला काही झालेलं नाहीये. मी अगदी बरी आहे मी. ठीक आहे. आज माझ्याकडून छोटीशी ट्रीट. वाव, तू ट्रीट देतोयस हेच खूप आहे माझ्यासाठी. बरं अमृता मला सांग आज एकटीच नाही म्हणजे तुझी ती मैत्रीण नाही आली? कोण मैत्रीण? काल नाही का आली होती तुझ्याबरोबर. तू नावही सांगितलंस तिचं. हा जानकी. हां तीच. तिचं काय? नाही म्हणजे कोण आहे ती, कुठे असते, कुठल्या कॉलेजला? अरे हो एकदम कॉल सेंटर मधून फोन केल्यासारखे पर्सनल डिटेल्स काय विचारतोयस? जानकी नाव आहे तिचं. रमावतीची मैत्रीण आहे माझी. आपल्याच कॉलेजला येणार आहे? नाही येणार होती पण काय माहिती अचानक तिचा मूड चेंज झाला. पण का म्हणजे अचानक का मूड चेंज झाला तिचा? मला काय माहिती. बरं आपण तिच्यावर गप्पा मारणार आहोत का आता? बरं मला सांग ती कुठल्याच कॉलेजला जाणार नाही का मग? नाही बाहेरून परीक्षा देणार आहे 12वीची. ढय वाटतं. नाही तर नक्कीच मागच्या वर्षी ना नापास झाली असेल ती. ए तुला कोणी सांगितलं बाहेरून परीक्षा देणारी मुलं ढ असतात म्हणून? काहीतरी प्रॉब्लेम असेल तिचा. हिचा काय प्रॉब्लेम आहे? मला नाही माहिती रे. ती भेटली की तिलाच विचार.
कुठे राहते ती? आर्यन, अरे तुला पैशांची गरज आहे का? बघ, तसं असेल तर सांग हा मला. अमृता, तू रीतसर विषय बदलतेस लक्षात आलंय माझ्या. पण एनिवेज, बरं झालं तू हा विषय काढलास. ठीक आहे, घे 250 रुपये. अमृता, असंच ना दर महिन्याला मी तुला 250 रुपये देणार आणि तू माझी कॉलेजची फी भरली आहेस ना, ती हळूहळू परत करणार. अरे पण मागच्याच महिन्यात तुझ्याकडे कडकी होती ना, मग एवढे पैसे कुठून आले? एवढे वगैरे काही नाही, 250 रुपये फक्त. आणि ते माझ्याकडे एवढेच होते म्हणून. आता ठीक आहे, पुढच्या महिन्याचं काय? देईन, पुढच्या महिन्यातही देईन. अमृता, मी ना 10वीतल्या एका मुलाची ट्युशन घेतोय, रोज 2 तास. तो मुलगा 2 तास असतो तुझ्या बरोबर? हो, नाही म्हणजे बघ ना, मी आता त्याच्याकडून पैसे घेतोय म्हटल्यावर तेवढा वेळ तर दिलाच पाहिजे ना. आर्यन, मी तुला 500 रुपये देईन. नाही हवं तर 1000 रुपये घे, पण माझी पण ट्युशन घे ना, रोज 2 तास. घेईन ना, नक्कीच घेईन. पण काय ना अमृता, मी ना अजून पहिलीतल्या मुलांची ट्युशन चालू नाही केली आहे, म्हणून आय एम सॉरी. आर्यन, तो मेरी जुहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवान. बास बास, गाणं म्हणणं बास झालं, कामाचं बोला आता. अगं काम म्हणजे काय, तुझं अभिनंदन करायचं हेच मोठं काम आहे. मायला वनिता, काय लई बेस्ट ऍक्टिंग केली तू. मग सुमित्रा तर एकदम भूत बघितल्यासारखंच करायला लागली. खरं तर तिचं आयुष्य एका भूताबरोबर संसार करण्यातच चाललंय. आता अजून वेगळं कुठलं भूत पाहायचंय तिला तेच कळत नाहीये मला. ही गोष्ट लक्षात ठेव, तुला पण याच भूताबरोबर आयुष्य घालवायचे. संसार सुरू होऊ दे, मग आपण ठरवू कोण भूत येते. अगं पण आपण कशाला भांडत बसलोय, खरं तरी पार्टी करायची वेळ आहे. पण समय वैसा नाही है, म्हणून तुला नाईलाजाने असं सांगावं लागते की मुंबई सोडून गायब हो बाई, गायब हो. इथं कोणाला दिसू नको, कळलं की नाही? हा, पुढची सगळी तुझी सोय आमचा इंदुलकर करेल. मला कायमचं गायब करणार नाही ना तुम्ही? हे तुझ्या वागणुकीवर, वर्तणुकीवर ठरल. पुढे काय करायचं ते बोला. काही नाही, आता थोडे दिवस गायब हो आणि या आपल्या नाटकाचा पुढचा शो रमावतीला होणार आहे. शोच्या दिवशी डायरेक्ट तुला रमावतीमध्ये घेऊन यायची जबाबदारी आमची. तोपर्यंत दिसू नको कोणाला, तालीम करत बस. ठेव राणी माझी, पण ठेव, लई मोठं काम केलंय तू. येड लागल माझ्या सुमीला, येड लागल. ये ढिंगड का. काय झालंय सुमिताई, सांग ना. परिशुद्ध आता परत तुझ्याशी विचित्र वागायला लागले का? हे माझ्याशी विचित्र वागतायत असं का वाटतंय तुला? कारण मी तुमच्या खोलीत आले तेव्हा ते तुला काहीतरी बोलत होते आणि तू पण. जानकी, आम्ही नवरा बायकोनी खोलीतही एकमेकांशी बोलायचं नाही का? तसं नाही ग, पण आजकाल ते खरंच खूप विचित्र वागायला लागले. म्हणजे तुला सांगू का नको कळत नाहीये. मी त्यांना फोनवर बोलताना ऐकलं, कुणाची तरी विल्हेवाट लावण्याबद्दल बोलत होते. ऐकून तुझा काटा आला माझ्या अंगावर. जानकी, तू जे काही सांगितलं त्यात मला काहीच विशेष वाटत नाहीये. म्हणजे अगं, कुणाची तरी विल्हेवाट म्हणजे?
हे बघ जानकी, यांना जे काही करावं लागलंय ना ते तुझ्या आणि तुझ्या नवऱ्यामुळेच. मी आणि माझ्या नवऱ्यामुळे झालंय म्हणजे? तू काय बोलतेस सुमिताई? हे ज्या कुणाची विल्हेवाट लावायची म्हणत होते ती दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसून वनिताबाईंची होती. वनिताबाईंची म्हणजे? वनिताबाईंचा खून झालाय. खरं खोटं मला माहित नाही, पण वाकणीसांच्या माणसांनी केला खून. त्या बॉडीचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाल्यावर यांची मदत घेतली. यांनीच तिचे सगळे अंत्यसंस्कार केलेत. वनिताबाईंचा खून? वाकणीस का कसे? नाही, मला नाही हे खरं वाटत. अगं असं कसं होईल? मी काही खोलात जाऊन विचारलं नाही, पण हे बघ जानकी, मला वाटतं हे पुरुषांचं राजकारण आहे. आपण त्यात न पडलेलंच बरं. असं कसं बोलतेस सुमिताई? एखाद्याचा जीव जात असेल तर असलं राजकारण काय कामाचं? मला एवढंच माहिती आहे की आता हे बदललेत. आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या. तुमचे मान मरातब तुमच्या जवळ ठेवा. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. अगं असं माझं तुझं करत का बोलतीयस? मी तुझ्यासाठी बोलतीये ना. जानकी, हे बघ, आमचं चांगलं वाईट आम्हाला कळतं. माझं भलं करण्याच्या नादात तू सारखा सारखा यांच्यावर संशय नको घेत जाऊस. मी हात सोडते तुझ्या पुढे. सुमिताई, अगं हे बघ, तुला आता खरं काय आहे ते कळलंय ना. ज्यांनी कोणी हे केलं त्यांना जाऊन आता प्रश्न विचार. आणि माझ्या नवऱ्याला आता मुक्त करा तुमच्या संशयाच्या जाळ्यातून. काय रे गणेश, असा का बसलायस इथे? कोणी बोललं का तुला काही? काही नाही. अरे पण मग असा का बसलायस इथे? नक्की काहीतरी झालंय, हो ना? सांग बरं. अरे मी का ओरडणार आहे का तुला? सांग सांग. नाही, मला सिनेमाला जायचं होतं, पण जानकी ताई पैसे नाही देते. अच्छा अच्छा, म्हणजे लाडक्या ताईवर रुसली होय स्वारी. लाडकी ताई नाही, पक्की डेंजर ताई आहे ती. मला म्हणत होती इथला एक पण पैसा आपला नाहीये. अरे पण तुला माहिती आहे ना ती कशी आहे ते. मग तू तिच्याकडे मागायला गेलाचस का? दुसऱ्या कोणाकडून पैसे घेतले असते तरी ती ओरडलीच असती. अरे पण मग माझ्याकडे मागायचे ना. मला तर नाही का नाही ओरडणार ते. नाही नको, माझा जीवच घेऊन टाकेल ती. हा, असं नाही बोलायचं. आपली ताई आहे ना ती. आणि अरे गणेश, बरेच दिवस आजारी होते रे मी. तुझ्या अभ्यासाचं काय बाबा, करतोयस ना नीट? मी आता रोज अभ्यास करतोय आणि आता तर माझं गणित आणि इंग्रजी एकदम पक्क झालंय. खरंच? हो. मग आपण तुझी गणिते कुठपर्यंत झाली आहेत ते बघूया. हां. चल. काय ग, कुठे निघालीस? ते मी अमृताला पाहायला चालले होते. अच्छा, अमृताकडे काम आहे का काही? काम नाही, असंच. तुमचं काही काम आहे का? नाही, मी गणेशचा अभ्यास घेणार होते. तू घेतेस? नाही, मला बरीच काम आहेत. चल रे. चला चला चला, सगळ्यांची जेवण लावायला घ्या आणि नंतर प्रत्येकाला बोलवून आणा. हे काय आहे? हे कोणी ठेवलंय? हे माहित नाही, मगाशी साहेब आले होते इथे, त्यांनीच ठेवलं इथे. हा, तुम्ही जा, मी आले.
ती एरवी तरकळ्या फोडणारा सिंहाला सॉरी पण म्हणता येतं आणि बरोबर गुलाब पण. अरे वा, लाल गुलाब. कोण प्रेमात पडलंय एवढं? म्हणजे अगं, लाल गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे ना. आपलं त्याच्यावर खूप प्रेम असतं ना, त्याला द्यायचं असतं. काय ग, तुला दिलंय कोणी? नाही नाही मला नाही. हा ते मी देवळात गेले होते ना, हळदी कुंकूला मिळालंय. हो का? अरे वा, गंमतच आहे. आजकाल देवळात गुलाब देतात का हळदी कुंकवाला? मी काय खोटं बोलतीये का? मी कुठे म्हटलं तू खोटं बोलतेस म्हणून. आजकाल पुजारी पण प्रेमात पडलेले दिसत आहेत. अमृता, जेवायचं आहे ना आता तुला? हो हो, खूप भूक लागली आहे, लवकर जेवायला वाढ. काय? हे मला सोड ना, मला सोड ना बंदिता. हे मी नाही मारलं तुला. मी तुला खरं सांगतो, मी मारणाऱ्यामधला नाही आहे. मी स्मशानामध्ये अंत्यसंस्कार केले की नाही. मला सोड, मला नाही भेटलं. मला जगायचं. मला सोड, मला माफी मागतो तुझी. आली सुमित्राच्या रूपानं आली. आता माझा गळा धरणार. मी तुला खरंच नाही मारलं. मी तुझी माफी मागतो, पाया पडतो. अहो असं काय करताय? मी सुमित्रा, तुमची सुमित्रा. पाय दाखव. सरळ आहेस म्हणजे तू सुमित्राच आहेस. पण तुला सांगतो सुमे, 15 मिनिटापूर्वी इथं आली ती वनिताचं भूत. माझ्या मानगोटीवर बसली. मला म्हणायला लागली, तुला सोडणार नाही, मी सोडणार नाही तुला. मला कशी म्हणते, मला ज्या पद्धतीनं मारलं तसं तुझ्या बायका पोरांना मारेन मी. अहो असं काय बोलताय? आज सकाळी मला भास झाला तेव्हा तुम्हीच मला समजावून सांगितलं ना की जगात भूतभीत काही नसतं म्हणून. माझी पण तशीच समजूत झाली होती. मला पण असंच वाटलं होतं की वनिताच्या आत्म्याला मुक्ती मिळाली असं. पण कुठलं काय, तुला सकाळी ती दिसली की नाही, ते नुसतं ट्रेलर होतं. माझ्या मानगुटीवर बसली. अख्खा सिनेमा दाखवलाय मला तिथे. अहो आपल्या घरात छोटं बाळ आहे, तिचा तरी विचार करा आणि असं अभद्र बोलू नका. तुम्ही असं बोलायला लागलात ना की मलाही भीती वाटायला लागते हो. मग तिला नुसतं पाहिलंच तेवढं घाबरलीस तू. माझ्या मानगुटीवर बसली. नको ना, हा विषय नका काढू. मी वाढून ठेवले, जेवायला चला. ते जेवण कसलं वाढते? पिंड वाढ, पिंड. सुमे तुला सांगतो, आता मी मरणार. आणि मी जर मेलो की नाही तर माझ्या पिंडाला कावळा शिवायची वाट बघू नको. जो कुठला दिसेल तो पक्षी घेत चोच मार आणि मोकळी हो. हा, सोडून जाऊ नको मला सोडून जाऊ नको. राम 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 राम. अरे वा, गुलाब. दादा, आता तुझं काय किंवा माझं काय,
ताटा शेजारी लाल गुलाब ठेवून जेवण्याचं वय राहिलं नाही हे का? त्यामुळे आता हा गुलाब कोणाचा याच्यावर चर्चा होऊ शकते. हो खरंच कोणाचा असेल हा गुलाब? अमृता, कॉलेजमध्ये असताना सुद्धा कधी दादाच्या हातात मी लाल गुलाब वगैरे पाहिलेला नाही हा. आणि परशूचा प्रश्नच येत नाही. मला नाही वाटत त्याला गुलाब वगैरे आवडत असेल. त्याच्या हातात फार तर फार धोतरा शोभतो. त्यामुळे आता संशयाची सुई तुझ्यावरच आहे. माझ्यावर? नो वे. आणि तसंच काही असतं ना तरी आमच्यात गुलाब वगैरे देत नाही. अरे बापरे, मग आता काय पांडू प्रेमात पडलाय की काय? पांडू माझा आहे तो गुलाब. माझ्याकडे काही माणसं आली होती, त्यांनी दिलाय तो. अच्छा अच्छा, मला वाटलं तुम्ही सुद्धा गेला होता हळदी कुंकवाला. म्हणजे अरे असाच गुलाब मगाशी जानकीच्या हातात सुद्धा होता, पण तिला तो देवळात हळदी कुंकवाला मिळाला होता. एनिवे बाबा, गुलाब असा नुसता ठेवायचा नसतो, कोणाला तरी द्यायचा असतो. ठीक आहे, मग तू घे हा गुलाब. मी नको बाबा, तुमच्या गुलाबावर माझा हक्क नाही. बघ दादा बघ, अरे नवीन पिढी कसा विचार करते बघ. खूप पुढे गेलेत ते आपल्यापेक्षा. बस झालं वामन, जेव आता. अरे वा, मस्त झाली आहे खीर. पण थोडी साखर चालली असते. हो का? पांडू, का सारखा सारखा त्याला त्रास देतेस? मी आणू का? मी आणते. काका, हो, काही लक्षात येते का तुझ्या? कळतंय कळतंय. आता या साखरेची गोडी काही वेगळीच असणार आहे अमृता. कसं आहे, शेवटी रमावतीची साखर ती रमावतीची साखर. काय